हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर इथं मी व्हाईट कलरची म्हणजे जी पांढऱ्या कलरची शेवंती असते ना, आपण देवाला पांढरी आणि पिवळी शेवंतीची फुलं असतात बघा, ती घातल्यावर छान वाटतात। तर अगोदर पण मी लावलेले पांढरी, म्हणजे आमच्या इथे शेजाऱ्यांच्यात आहेत। तर अशी ह्याची कशी एक झाड लावलं तर त्याची परत अशी खूप छोटी छोटी झाडं तिथं आपोआप येतात। तर त्यांच्यातली ती मी अशी छोटी झाडं काढून आणलेली होती। तर अगोदर पण लावलेत थोडीशी बाहेर दुसऱ्या कुंडीत। तर अजून इथं ही एक कुंडी रिकामी होती, तर ह्यामध्ये लावून बघावं म्हटलं तर कोणती येतील ती येतील, जे ज्याला म्हणजे मूळ व्यवस्थित आहेत ती रोपं म्हणजे शक्यतो येतात व्यवस्थित। तर ही इथं लावली आणि त्यासोबत गुलाबाची थोड्या काड्यासुद्धा मी 2 आणलेल्या होत्या। आता त्या काड्या जरा अशा जाड पाहिजे होत्या, थोड्याशा पातळ आहेत, तरी पण म्हटलं चला ट्राय करूया आपण, अशा आल्या तर आल्या। तर आता जे अशी एखादी रिकामी बॉटल घेतलेली, त्यामध्ये माती भरून घेतली आणि मातीमध्ये खत पण मिक्स आहे, जे की शेणखत असतं ते टाकलेलं आहे। आणि कोरफड असते ना, त्यामध्ये आता ज्या काड्या आपण मातीमध्ये असं पुरणार आहे तर त्या अशा अगोदर थोडा वेळ कोरफडीमध्ये लावून ठेवल्या आणि माती वगैरे टाकली, त्याच्यात असं पाणी थोडंसं टाकलं। आता ह्या काड्या थोड्याशा लांब वाटल्या मला, त्याची उंची कमी म्हणजे थोडंसं कट करून घेतल्या आणि जे बाकीची त्याची पानं आहेत ती पण बाजूला काढली। फक्त अशा जाड काड्या असतील ना तेवढ्याच तुम्ही त्यामध्ये ठेवा आणि ती राहिलेली कट केलेली बॉटल वरून अशी याला झाकली आणि जे बॉटलला टोपण होतं ना त्याला असे होल केलं चमच्याच्या मदतीने असं, किंवा एखाद्या सुईनं वगैरे तुम्ही होल करू शकता, कारण मग अशा पद्धतीने लवकर ग्रो होतं। म्हणजे हे गुलाबाच्या काड्या वगैरे लावायचं झालं तर वाढतात असं मी ऐकलेलं होतं। आता जिथं मनी प्लांट ठेवलेला होता खिडकीत तिथं ठेवला, तर बघू ह्याला मुळं आल्यानंतर दुसऱ्या जागेला कुंडीत वगैरे किंवा जिथं जागा आहे बाहेर तिथं लावायचं होतं। तर तुम्ही गुलाबाचं झाड नंतर म्हणजे जर अशा काटक्या लावत असाल तर त्या कशा लावता कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर एक 10 ते 15 दिवस लागतात वाटतं ह्याला, म्हणजे परत फुलं म्हणजे पानं यायला, की एक 15 ते 20 दिवस जातात। तर आता बघूया हे किती दिवसात येतात ते। आणि आता इथं मी आता हा परवाचा व्हिडिओ आहे, तर करंजा करायच्या होत्या, तर करंजाचं पीठ आहे ते मी इथं चेचून घेते। तर अशा आम्ही सासू सुनानी दोघींनी मिळून करंजा केलेल्या आहेत। तर करंजा करण्यासाठी वेळ जातो, हे एकटीचं काही काम नसतं। तर आता दिवाळी तर झालेली आहे, पण असू द्या म्हटलं तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते, कारण प्रत्येकाची म्हणजे प्रत्येक घरी प्रत्येक पदार्थ हा थोड्याफार वेगळ्या पद्धतीने बनवला जातो। तर इथं मी रवा घेतलेला आहे, जो 0 नंबरचा अगदी बारीक रवा असतो तो घेतलेला आहे, अर्धा आणि अर्धा मैदा। तर दोन्ही निम्म असं घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ, जसं आपण चपात्याला टाकतो, चपात्याचं पीठ मळताना कणिक मळताना तेवढं मीठ टाकलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे तूप इथं मी गरम करून टाकलेलं आहे। तुपाचं प्रमाण जास्तही वाढवायचं नाही, नाहीतर मग करंजी लाटताना ती फुटू शकते, म्हणजे व्यवस्थित चिटकत नाही। तर अशा पद्धतीच्या करंज्या केल्या ना त्या वातड वगैरे अजिबात होत नाहीत, छान खुसखुशीत होतात। तर नुसता मैदा वापरण्याऐवजी तुम्ही म्हणजे रवा त्यामध्ये, म्हणजे आम्ही नेहमीच ह्याच पद्धतीने करतो, अर्धा रवा आणि अर्धा मैदा घालायचा। रवा मात्र अगदी 0 नंबरचा घ्यायचा आणि हे आता मळताना आता ह्याला आपलं नेहमीचं जे नॉर्मल पाणी आहे, कणिक चपातीची जशी मळतो, जे आपलं नेहमीचं स्वयंपाकासाठी पाणी यूज करतो, त्यानं व्यवस्थित असे पीठ मळायचं आणि हे आता तसंच ठेवायचं। आता हे सकाळी मी स्वयंपाक झालं की मळून ठेवलं, दुपारी 2 वाजता करायला घेतलं, म्हणजे एक 2-3 तास तरी त्याला भिजायला हवं, कारण रवा आहे त्यामुळं कमीत कमी 2 तास तरी भिजायला हवं। आणि आता ते मळून साईडला ठेवून दिलं। आता स्वयंपाक झालेला होता तोपर्यंत म्हणलं आता दिवाळीतलं जे ह्याचं रव्याचं सारण होतं ते शिल्लक होतं, म्हणलं आता ते संपवायचं होतं। त्यासोबत म्हटलं तिळाच्या पण करंज्या आवडतात सगळ्यांना, तर ह्या पण करूया। तर इथं पाव किलो एवढं तीळ असतील तर ते घेतलेले आहेत आणि शेंगदाणे पाव किलोला थोडेसे जास्त असतील, किंवा दोन्ही तुम्ही पाव किलोच्या प्रमाणात सुद्धा घेऊ शकता। आणि थोड्याशा 7 ते 8 वेलच्या सुद्धा अशा गरम करून घेतल्या। गरम झाल्या की काय होतं की मग थोडीशी साखर टाकून बारीक केली की अगदी व्यवस्थित असं हे बारीक होतं। आणि गूळ हा 1 किलोची ढेप आहे, तर ह्यातल्या आता अर्धा किलोला थोडासा जास्तीचा गूळ मी इथं वापरणार आहे। आणि गोड खाऊन बघायचं, त्यानुसार आता करंजी कशी थोडीफार गोड असेल तरच ती व्यवस्थित लागते। आणि आता हे बारीक करताना सुरुवातीला आता हे थंड झालेलं आहे शेंगदाणे आणि जे तीळ भाजून घेतलेलं होतं, तर सुरुवातीला तीळ बारीक करते। तीळ पण जास्त बारीक नाही करायचं, अगदी एकदम त्याचं पीठ होईल असं थोडंसं जाडसर जरा राहिलं पाहिजे, मग ती करंजी खायला छान लागते।
आणि शेंगदाणं बारीक करताना मी काय करते, थोडंसं शेंगदाणं आणि त्याचसोबत असा थोडासा गूळ असं टाकून दोन्ही बारीक करते. म्हणजे काय होतं की नुसतं शेंगदाणे बारीक केलं तर ते जास्त बारीक होतात आणि नंतर अजून आपण गूळ मिक्स करायचं त्यात म्हटलं की ते डबल फिरवलं तर अजूनच जास्त बारीक होतं. त्यापेक्षा अशा पद्धतीने केलं ना दोन्ही पण म्हणजे आपलं जसं पाहिजे तसं आपण जाडसर ठेवू शकतो. कारण शेंगदाण्याचं कूट पण जास्त बारीक झालं तरी सुद्धा ते असं जास्त खूप चिकट होतं नंतर जे सारण आपण करंजी करतो त्यातलं. त्यामुळं अशा पद्धतीने करून बघा. शेंगदाण्यासोबत थोडा थोडा गूळ सगळा असा टाकून बारीक करून घेतलेला आहे. तर आता हे सगळं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे. आता फक्त हाताने आता तिळामध्ये गूळ नाही ते तेवढं यामध्ये मिक्स केलं की झालं. सगळीकडे आपलं गूळ टाकलेला आहे तो व्यवस्थित लागतो. आणि ही साखर आणि वेलची जी बारीक करून ठेवलेली होती ती पण आता यामध्ये मिक्स केली. तर अगदी साधं सोपं आणि झटपट तयार होणारं हे तिळाचं सारण तयार आहे. आता यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असतील ते सुद्धा तुम्ही थोडेफार अर्धवट बारीक करून टाकू शकता. म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करावे लागतील, नाहीतर करंजी भरताना मग ते मोठे राहिले तर फुटू शकतात. तर हे सारण तयार करून झालं. आता सगळं किचन वगैरे भांडी घासायचे आहेत, फरशी पुसून किचन ओटा वगैरे आवरून जेवण केल्यानंतर आता परत ह्या करंज्या तयार करायला घेतलेल्या आहेत. तर नंतर हे जे पीठ आहे ते असं कुटून घ्यायचं जे खलबत्त्याच्या मदतीनं. म्हणजे काय होतं की जो आपण रवा यूज केलेला आहे तो छान बारीक होतो. एक 10 मिनिटं तरी अशा पद्धतीने पीठ आहे ते कुटून घ्यायचं. किचन ओट्यावरून खाली घेतलं म्हटलं कट्ट्यावरती आपल्याला हे असं आपटायला नको. आणि नंतर मग आम्ही दोघींनी ह्या करंज्या करून घेतल्या. तर सासूबाईला म्हणजे भरता येत नाही त्यांना, म्हणजे कापायला भरायला जमत नाही, त्या लाटून देतात. तर त्यांनी सगळं लाटून दिलं. मग मी नंतर हे भरून कापलं आणि तळून घेतल्या. तर आता करंज्या करताना पण म्हणजे सगळ्या एकदम न तळता आम्ही काय करतो की थोडंसं झालं की मग ते तळून म्हणजे एवढ्या करंज्या होईपर्यंत 3 ते 4 वेळा तळून घेतल्या. नाहीतर काय होतं करंज्या जर सुकल्या नाही तर त्या फुटू शकतात. म्हणजे वरून त्याला असं क्रॅक गेल्यागत होतं, मग ती करंजी तेलात फुटते. आणि ती तळल्यानंतर सुद्धा बघा जेव्हा तुम्ही ताज्या करंज्या लगेचच तळल्या ना त्या छान त्याच्यावरती फोड वगैरे येतात आणि खुसखुशीत होतात. आणि ज्या जास्त वेळ राहिल्या तर त्या तेवढ्या तशा होत नाहीत. त्यामुळं जसं करेल तसं थोड्या केल्या की त्या छान होतात. आणि आता यामध्ये अगोदर जे रव्याचं सारण होतं ते संपवून टाकायचं होतं, कारण हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी. पण म्हटलं हे काही जास्त दिवस म्हणजे राहत नाही ना या रव्यामुळं, त्याला जाळी वगैरे होऊ शकते. आणि नंतर तिळाच्या करंज्या ज्या राहिलेल्या आहेत त्या करून घेतल्या. तर अशा पद्धतीने ह्या आता आपण नुसत्या मैद्याची करंजी केली ना ती जर अशी पटकन तळायला जर तळून काढल्या तुम्ही तर त्या अशा वातड होतात, म्हणजे क्रिस्पी राहत नाहीत. पण अशा रवा आणि मैदा मिक्स असेल ना तर तुम्ही जरी फास्ट गॅसवरती जरी करंज्या तळल्या तरी सुद्धा त्या खुसखुशीत होतात, वातड वगैरे त्या होत नाहीत आणि करायला सुद्धा सोप्या आहेत. आता ह्या परातीतल्या आहेत त्या सारणाच्या आणि ह्या तिळाच्या, आणि जास्त बारीक वगैरे आम्ही केलेल्या नाहीत. तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या करंज्या तयार करून झालेल्या आहेत. आणि ही आता अशा पद्धतीच्या साड्या बघा नवीन तुम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा बघितल्या असतील किंवा यूट्यूबवरती सुद्धा व्हिडिओ येतात. तर हे नवीन आलेले आहेत, 500 रुपयाचीच साडी आहे. म्हटलं नवीन साडी आली की वाटतं आपल्याकडे पण ती असावी. तर मी ह्या गोल्डन कलरमध्ये घेतलेली होती. आता आमच्या गावातच असंच दुकान आहे एक, म्हणजे घरगुती अशा मैत्रिणीचं एका. तर तिच्याकडे नवीन साड्या काय आल्या की ती टाकत असते. आता बरेच दिवस झालं तिच्याकडून घेतलेली नव्हती, दिवाळीला पण घेतली नव्हती. म्हटलं मग असं तिला पण बरं वाटतं आणि मला पण अशी साडी पाहिजे होती. मग तिच्याकडं ज्यावेळी नवीन माल आला की तिला म्हटलं मला अगोदर फोटो पाठव, म्हणजे मला जो कलर पाहिजे तो हा गोल्डन कलर मला हवा होता तर तो आणलेला आहे. आणि ह्याचा ब्लाऊज आहे तो थोडासा फुल शिवायचा आहे, जो फुल म्हणजे असा इथं दाखवलेला आहे एवढा. तर ब्लाऊज पीस ह्याचा सेपरेटच आहे, पण ब्लाऊजची उंची ना फार कमी आहे, अगदी 70 सेंटीमीटरच ह्याची ही ब्लाऊज शिवाय म्हणजे मोजून बघितला तर भरला होता. लांबीला भरपूर आहे पण रुंदीला ब्लाऊज थोडासा कमी आहे. आणि साडी सेपरेट आणि ब्लाऊज पीस त्यावरचा असा सेपरेट होता. तर ही साडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की